आता आपल्याला परत 3 नवे पाहुणे शोधायचे आहेत आपल्या दुसऱ्या राऊंड साठी, म्हणजे सुपर मार्केट राऊंड साठी. बरं का, कळलं का? तुम्ही तर नुसतं हसता राव. जाऊ द्या, सुरुवात करूयात आता 3 नवे पाहुणे शोधायला. कोण येते माझ्या बरोबर? साक्षी इकडे. हे बघ, यातले 3 टोकन्स मला पटकन काढून दे. डोळे मीठ आणि याच्यातले मिक्स करून 3 टोकन्स काढून दे लवकर. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत बरं का. आता बघूया 3 नवे पाहुणे कोण आहेत ते. आणि आपल्या पहिल्या पाहुण्याचं नाव आहे, नाव काय, क्रमांक आहे, क्रमांक आहे 67. आपल्या दुसऱ्या पाहुण्याचं नाव आहे, नाव कसारखं बोलतोय मी, आयर पाकिटावरची नाव वाचून वाचून नाव माझ्या तोंडातच बसले. क्रमांक आहे 60. आणि आपल्या तिसऱ्या पाहुण्याचा क्रमांक आहे 87. बर का, आपल्या तिन्ही पाहुण्यांना मानाच्या वडण्या दिलेल्या आहेत. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या दुसऱ्या राऊंडला, म्हणजे सुपर मार्केट राऊंडला. आपल्या तिन्ही पाहुण्या गप्पा मारण्यासाठी खूप उत्सुक आहेत. बाकीचे वरड मंडळी किती गप्पा मारते बघितलंच आहे ना तुम्ही. जाऊ द्यात, आता हे काय बोलतात बघू. नमस्कार, तुमचं नाव? तेजल सिंग. सिंह, मी वाघ. बघितलं का, आमने सामनेत आज. तू काय करतेस? आता 10th ची एक्झाम दिली. कुठला विषय? सायन्स घेणार आहे, अजून फॉर्म नाही निघालेत. का घेणार सायन्स? कारण की मला मेडिकल लाईन मध्ये जायचं आहे. डॉक्टरच्या लाईन मध्ये जायचंय म्हणजे नवरा मुलगा पण डॉक्टरच बघणार का? काय माहिती, नाही माहित का? बरं जाऊ दे, ज्या वेळेला तू डॉक्टर होशील ना त्यावेळेस मला सांग. आपला वेल सेटेड बिझनेस आहे, तुझ्यासाठी मी उत्तम डॉक्टर नवरा बघेन. फक्त कुठला ट्रेंड पाहिजे ते फक्त मला सांग. फक्त या राऊंड मध्ये तुला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वैभवी जाधव. वैभवी जाधव. काय हिरवा चुडा वगैरे काय? नुकतंच लग्न झालंय का तुमचं? हो. कसं काय जुळलं? आत्याचा मुलगा आहे. कसं काय मामाच्या पोरीला पटवलं? असंच. असंच म्हणजे? केला इशारा जाता जाता, हळूच हिला मी गट्टवली, असं काय? तसंच. बरं, म्हणजे काय लव्ह मॅरेज आहे तुमचं? लव्ह मॅरेज. खरं? बरं, का म्हणजे का मागायला आले तुम्हाला? आवडायची पहिल्यापासून त्यांना. कोणाला? त्यांना? आहो ना. बर बर बर, बघूया आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बरं का, नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रुपाली आहेर. तुमचं आडनावच आहेर आहे का? म्हणून. बरं, मग लग्नात किती आहेर आले? 17,000. मग आहेर आता घराबाहेर कुठे असतात? घराबाहेर CST पटनी कम्प्युटर्स मध्ये येते ऑफिसला तिकडे. बरं, मग तुम्ही काय करता? मी घरातच म्हणजे हाऊसवाईफ वगैरे आणि ब्युटिशियन म्हणजे पार्लर चालवते घरातल्या घरात. ब्युटिशियन आहात? मग लग्नामध्ये नवरी मुलीचे हो, केलेत मेकअप. करता का तुम्ही? हो, करते. पण कार्यक्रम झाला की तुमचा नंबर द्या. माझ्याकडे कर्जतकडची जी लग्न आहेत ना, सगळ्या ऑर्डर तुम्हाला देऊन टाकतो मी. हो हो हो, चालेल नक्की ना? चालेल. आता आपण जाणून घेऊया आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट सांगणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, ती बी 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 822 रुपयाची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. तीन. मंडळी, 1 मिनिटाचा टाइम संपलेला आहे बरं का. आता यांच्या खरेदीची टोटल करून बघू. बर का मंडळी, आपल्या तिन्ही स्पर्धकांनी बस्ता बांधलेला आहे. आता या बस्त्याची किती खरेदी केली म्हणजे जरा बघूयात. कुणी किती केली ती. सगळ्यात पहिल्यांदा तेजलनी केलेली खरेदी आहे 659 रुपये. अभिनंदन. त्यानंतर जाधव वहिनींनी केलेली खरेदी आहे 465 रुपयांची. आणि सर्वात शेवटी आहेर वहिनींनी केलेली खरेदी आहे 933 रुपयांची. आहेर वहिनींनी केलेली खरेदी आपल्या लिमिटच्या जवळ जाते, त्यामुळे त्या ठरण्याची विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन ताई.
थँक्यू. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा बरं का. आपल्या अंदाजे किती राऊंडच्या विनर मसेताई आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कोण बरं? आहेर वहिनी. दोघी खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये जर जिंकायचं असेल तर पहिल्यांदा चावी निवडायची संधी मिळवायला लागती आणि चावी निवडायची संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकायला लागतो. कळलं का तुला? आकर हा घे पेढा. हा हिचं तोंड आता गोड करून झालेलं आहे बरं का. सगळ्यांना पेढे मिळणार आहेत पण आपला आजचा गेम तर समजून घेऊ ना. गेम काय आहे? आपण लग्नात गेलो आपल्या हातावर पेढा देतात का नाहीत? बरोबर. पण ते पेढा असंच देतात का हातात? नाही देतात. त्याला काय करतात? चॉकलेट सारखे कव्हर घालतात. तुमच्या दोघींना नाही करे जास्तीत जास्त पेढ्यांना ना रंगीत कव्हर घालायचं चॉकलेट सारखं. जो सगळ्यात जास्त पेढ्यांना कव्हर घालेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची बरं का. पण एक अट आहे लक्षात ठेवा. हे सगळे लगीन घाई आहे बाबा. सगळं गडबडीत करायला लागते. तुम्हाला हे सगळं काम 1 मिनिटामध्ये करायचंय. 1 मिनिटामध्ये जो सर्वात जास्त पेढे चॉकलेट सारखे गुंडाळेल तो असेल विजेता. नक्की कळलं का सगळं? अरे काय पोरींनो ओरडा की जरा साडे माडे. आता कसं जरा लग्न झाल्यासारखं वाटतंय का नाही? करायचं चालू करायचं चालू. साडे माडे 3. चला लवकर लवकर लवकर. व्यवस्थित पेढ्यासारखं खाऊस वाटलं पाहिजे लोकांना. साडे माडे 3. बघूयात कोणी किती पेढे गुंडाळलेत ते. एक हे चॉकलेट आहे बरं का. एक आणि 10. मसेताईंनी 10 पेढे गुंडाळलेले आहेत. आता बघूयात आहेर वहिनींनी किती गुंडाळलेले आहेत. आता आली का पंचायत? आता काय करायचं? आता मला तर काहीच कळना. आता एक काम करूयात. कुणाचं नशीब बलवत तर आहे ना हे माझ्यासारखे शकुनी मामाच्या डोक्यात ना आलं पाहिजे. कसं शोधायचं? करेक्ट. शकुनी मामाचे फासे टाकूयात. ज्याला अधिक फासा मिळेल तो पहिल्यांदा चावी निवडेल. चालेल का? टाकूयात नशिबाचे फासे. बरं का आपल्या दोन्ही स्पर्धकांमध्ये टाय झालेला असल्यामुळे ते नशिबाचे फासे टाकणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नशिबाचे फासे टाकतात मसेताई. मसेताई नशिबाचा फासा टाका. मसेताईंना मिळालं 3 अंक. टाळ्या. काय हे प्रत्येक गोष्ट सांगायला लागते. आता आहेर वहिनी तुम्ही टाका. आहेर वहिनींना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ चावी निवडण्याची संधी कुणाला मिळालेली आहे? आहेर वहिनींना. आहेर वहिनी तुम्हाला आता चावी निवडण्याची संधी मिळालेली आहे बरं का. आता हे फाशे जाऊ देत बाहेर. आता काय पाहिजे आपल्याला? चाव्या. नशिबाच्या 2 चाव्या. एक हिरवी आणि एक लाल. आता यातली कुठली चावी निवडणार तुम्ही? लाल. लाल रंगाची चावी निवडा. मग आहेर वहिनींनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे मसेताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. बरं का मंडळी आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत मसेताई. त्यांना मिळालेले आहेत रंगीत कडू. अभिनंदन. हे घ्या कडू. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आहेर वहिनी. त्यांना मिळालेला आहे नॉनस्टिक कुकवेअरचा आहेर. तो पण आमच्याकडून बरं का. थँक्यू. कसं काय आता? छान वाटतंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. धन्यवाद. आता आपण वराडी मंडळींसाठी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय मी. तो प्रश्न असा विचारला होता. हिरवा गड त्यामध्ये पांढरं घर आणि पांढऱ्या घरामध्ये अजून एक लाल घर. त्यामध्ये राहतात लई चोर. थांबा थांबा थांबा. तुम्ही या तुम्ही या. तुमचं नाव काय? संगीता सुरेंद्र व्यापारी. आणि उत्तर काय? कलिंगड. अचूक उत्तर सांगितलं. त्यांना मिळते भेट वस्तू. अभिनंदन. बरं का मंडळी तुम्हाला सुद्धा अशीच उत्तर देऊन बक्षिसं मिळवायची असतील, सगळी बक्षिसं जर जिंकायची असतील तर 3.5 संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव
स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. बोल रे. एक मिनिट थांब. हे बघा, कार्यमालकाची विनम्र विनंती की जेवल्याशिवाय कोणी बी जायचं नाही आणि रोज पाहायचा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे साडे माडे. बोल रे, काय म्हणला? साडे माडे.